नमस्कार विद्यार्थी मित्र, मी एस पाटील मॅडम, श्री वज देशमुख हायस्कूल, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर. आज आपण इयत्ता 10वी इतिहास पाठ क्रमांक 3 उपयोजित इतिहास यामधील पुढील घटक पाहूयात. इथे आपल्याला या पाठामध्ये काय पाहायचं आहे ते लक्षात येतं का पहा. इथे आता आपण पाहूया. हे पहा, हे चित्र काय दिसते. इथे बैलगाडीचं चाक बनवतो आहे हा माणूस. बहुतेक काही हत्यारं बनवलेली आहेत, दिसते का. ती हातोडी दिसते आहे, भाल्याचे टोकं बनवलेली आहेत. म्हणजे इथे मानवानं जी प्रगती केलेली, जे कौशल्य उपयोगात आणलेलं होतं, ती घडण होती, त्याच्यावरच मानवी इतिहास अवलंबून असतो. पुढे पहा. इथे आपल्याला पाहायचं आहे की ऐतिहासिक घटना या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटना, तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रामध्ये घडलेल्या घटना या ऐतिहासिक घटना समजल्या जातात किंवा त्यांचा समावेश ऐतिहासिक घटनांमध्ये होतो. इथे पहा, तर त्या अनुषंगानं अनेक विषयांच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. इतर विषयांसाठी सुद्धा इतिहासाचं जे संशोधन केलं जातं ज्या पद्धतीनं, तर त्याच्यासाठी ही पद्धत इतर विषयांसाठी पण लागू होत असते. आता इथे तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. हे चित्र दिसतं आहे. काय दिसतं आहे या चित्रामध्ये लक्षात घ्या. काय दिसतं आहे तर हे पूर्वी ज्या मानवानं प्रत्येक क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे, इथे काही चित्र दिसत आहेत. लोकसमूह दिसतो आहे. इथे समोर काय दिसतं आहे, वेगवेगळ्या लिपीमध्ये, लिखित स्वरूपामध्ये जे इतिहासाची साधनं किंवा इतिहास उपलब्ध आहे लिखित स्वरूपात, त्याच्यातूनसुद्धा आपल्याला मग त्याची भाषाशैली असेल, लिपी असेल, ती लेखनकला असेल, शाईचा शोध असेल, कागदाचा शोध, अनेक गोष्टी यामध्ये येतात. लक्षात घ्या. इथे काय केलं जातं आहे, हे कोण आहेत लक्षात आलं तुमच्या? कोण आहेत बरं? हे कसलं यंत्र समोर दिसते? कोणते संशोधक आहेत शोधा बरं. इथे पहा, प्रत्येक साधारणपणे महत्त्वाच्या ज्या विज्ञान क्षेत्रामध्ये शोध लागलेले आहेत त्याचा कोणकोणत्या साली शोध लागला हे इथं आपल्याला दिसतं आहे. वस्तू ओळखता येतात का बा? काय काय दिसतं? ट्रान्झिस्टर दिसतो, रेडिओ दिसतो का, टेप रेकॉर्डर दिसतो का, अजून काय बरं? ते शेवटचं साधन आहे ते काय आहे? पहिलं साधन आहे ते तुम्ही पाहिलंच नसेल, त्याचा वापर तर नाहीच केला. मग हे विज्ञान क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे शोध लागलेले आहेत त्याचा कालक्रम आणि त्या शोधामागील कशासाठी शोधलं गेलं, का शोध लागला, कोणत्या काळामध्ये लागला, म्हणजे गरज कसं आहे की गरजेपोटीच प्रत्येक गोष्टीचा शोध लागत असतो. गरज ही शोधाची जननी असते आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लागलेला शोध हा गरजेसाठीच लागलेला आहे, हे निश्चित आहे. आता इथे आपल्याला पाहायचं आहे, हे पहा, गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध, वैज्ञानिक शोध आणि त्याचे सिद्धांत, हे कालक्रमानुसार आपण तर अभ्यास घेणारच आहोत. तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला, कसा लागला? न्यूटनने लावला. बरोबर आहे. एवढं मोठं सफरचंदाचं झाड आहे, बापरे. मग ते सफरचंद खाली पडलं, मग ते खालीच का पडलं, होय ना. मग ते एकच सफरचंद पडलं आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला नाही, असं कधीही होत नाही. लक्षात घ्या. कोणताही शोध आणि त्याचा सिद्धांत सर्व जनमानसासमोर आणत असताना तर ते वारंवार पुन्हा ती घटना पाहिली जाते, त्याचं निरीक्षण केलं जातं आणि मग त्याच्यानुसार सिद्धांत मांडला जातो. हे अचानक एक वेळ पाहिलं आणि जाहीर केलं असं कधीच होत नाही. हे पहा, गरज आहे तुम्हाला त्यावेळेलाच वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागत असतात. मग विजेचा शोध असेल, गुरुत्वाकर्षण शक्तीचा असेल, विजेचा बल्ब असेल, प्रत्येक गोष्टीचा शोध हा गरजेपोटी लागलेला आहे. इथे काय केलं जातं आहे पहा, बैलगाडीचा कणा आणि त्याचं चाक बनवलं जातं आहे. मोठमोठी तो माणूस लाकडं तोडून आणायला लागला आहे, त्याचे उंडके कापले जात आहेत आणि गोलाकार चाक बनवलं जातं आहे बैलगाडी. आत्ता आपल्याला खायचं, आपण इतक्या
टू व्हीलर फोर व्हीलर वापरतो की त्या चाकाचा शोध पहिल्यांदा लागला तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल आणि त्याच्यासाठी त्यानं कोणते श्रम घेतले असतील याचा आपल्याला अंदाजही येणार नाही. पण सतत चालत जाणं आणि धावत जाणं किंवा घोड्याचा वापर करणं, गाढवाचा वापर करणं याच्यापेक्षा बैलगाडीचा वापर करणं आणि ते सतत चाक गतिमान ठेवल्यामुळे आपण लवकर अंतर कापतो हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तेव्हाच्या काळामधला खूप मोठा शोध आहे. ते समोर दिसतं आहे चित्र, अग्नीचा शोध लागलेला आहे. आदिमानवानं अग्नीचा शोध लागलेला आहे. इथे काय केलं जाते की तो माणूस अग्नीचा शोध केव्हा लागला, कशासाठी लागला, मग त्या जंगलामध्ये आदिमानव राहत होता तेव्हा त्याला उभीची गरज होती का, अन्न शिजवण्यासाठी त्याला अग्नीचा शोध लावावा लागला का, प्रकाश हवा होता का त्याला त्या जंगलात राहत असताना, अनेक कारणांसाठी अग्नीचा शोध लागला आहे. तर याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इथे पहा, शेती केली जाते, कृषी उत्पादन, वस्तूचं उत्पादन, स्थापत्य म्हणजे बांधकाम शैली, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होत गेलेले बदल आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे सातत्यानं सुरुवातीला माणूस काय करतो आहे पहा, लाकडी नांगर केला त्यानं, मग लोखंडी नांगर केला, आत्ता तर ट्रॅक्टरनं नांगरट होते. म्हणजे हे खूप मोठे बदल झालेले आहेत. इथे पहा, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल होत आहेत. इथे काय केलं जाते, कापड विणलं जातं आहे. अरे बापरे, किती सुंदर स्थापत्यकला आहेत, किती मस्तच इथे इमारती बांधल्या जात आहेत. उंचच्या उंच टोलेजंग गगनाला भिडणाऱ्या अशा मस्त इमारती बांधल्या जातात. हा स्थापत्यकलेचा नमुना उत्तम आहे. किती मोठ्याच्या मोठ्या नदीवर हा पूल बांधलेला आहे. लाखो गाड्या जातात येतात. म्हणजे स्थापत्यकला आणि अभियांत्रिकी याचा उत्तम नमुना इथे पाहायला मिळतो आपल्याला. हे जुन्या कालखंडातलं इथे दिसते. पण डाव्या बाजूला साधाच पूल आहे ना दगडाचा तो, पण किती छान बांधला आहे. ओढ्यावर बांधलेला पूल किती छान आहे आणि त्यामुळं वाहतूक व्यवस्थेमध्ये केले गेलेले बदल आपल्याला इथे पाहता येतात. समोर काय दिसतंय पहा, हा बापरे, कम्प्युटर दिसतो आहे. मग तुम्हाला इथे लॅपटॉप दिसतो आहे. मग पाठीमागे जायचं का उलट बाजूने, का सुरुवातीला चित्र कशाचं दिसते पहा, कम्प्युटर पाहायचं आहे, टायपरायटर पाहायचं आहे, टी व्ही आहे आणि मग पुढे आपण शेवट लॅपटॉपपर्यंत येऊन पोहोचतो. किती तंत्रज्ञानामध्ये बदल आलेले आहेत. म्हणजे वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजावून घ्यायला हवी आपल्याला. अनेकदा काय होतं की वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठीच लागलेत असं नाही म्हणता येणार. म्हणजे जिज्ञासेपोटी, उत्सुकतेपोटीसुद्धा आपलं समाधान करून घेण्यासाठी सुद्धा काही शोध लागलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं कारणं आणि त्याचा कालक्रम आपल्याला अभ्यासायला लागेल. आता इथे काय होतं पहा, तर मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये दगडी हत्यारं घडवण्यापासून ते अगदी कृषी उत्पादन, आपण मगाशी बघितलं की नाही, ट्रॅक्टरपर्यंत त्याने जो विकास घडवून आणलेला आहे आणि त्याच्यावर जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, यांत्रिकीकरणापर्यंत तो पोचलेला आहे. तर ते कसं शक्य आहे, का त्याला सुचलं, ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. इथे पहा, बापरे, रेल्वे इंजिनचा शोध लागला आहे ना. कुणी लावला बरं रेल्वे इंजिनचा शोध? वाफेचं इंजिन जेम्स वॅट, बरोबर. पण रेल्वे इंजिन कुणी शोधलं? अभ्यासलं आहे आपण 8वीत. आठवा बरं. आणि ही कोळशावर चालणारी ट्रेन, नंतर खनिज तेलांवर चालणारी ट्रेन, आत्ता तर शेवटच्या चित्रात दिसते ती विजेवर चालणारी ट्रेन आहे. बापरे, आता मेट्रो रेल आलेली आहे, मोनो रेल आलेली आहे, भूगर्भातून जाते ट्रेन, अंतराळी अगदी उंचावरून अंतराळी पूल केला जातो आणि त्याच्यावरून सुद्धा जाते मोनो रेल. हे प्रयोग आत्ता सर्वच मोठ्या शहरांमध्ये सुरू आहेत. खूप मोठी प्रगती आहे ही मानवाची. इथे पहा, दगडी हत्यारं बनवत होता माणूस, तेव्हापासून ते आत्ताची सर्व कृषी उत्पादनाची तंत्रज्ञानात केलेली प्रगती लक्षात घेतली तर खूप मोठे विकासाचे टप्पे आपल्याला अभ्यासता येतील. हे आदिमानव काय करतायत बा, शोध करायला लागतात. त्यांना शिकार करायची आहे, त्यांना टोकदार दगडी हत्यार एकमेकावर घासून बनवलं जातं आहे.
अरे वा. शेती केली जाते. बैलांचा वापर शेतासाठी केला होता सुरुवातीला माणसाने. हे पहा, मग अशी पाहिलेलं आपलं बदल. आता हे उद्योग आणि व्यापार क्षेत्र. उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये परस्पर व्यवहाराचं क्षेत्र विस्तारत जात असतं. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचं जाळंही सतत विकसित होतं. काय होतं, उद्योगधंदे आणि व्यापार व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्यांचा इतिहास आपल्याला समजून घ्यायला हवा. म्हणजे उद्योगधंदा आला की उत्पादन आलं की त्याचा विक्री बाजारात होणार आहे, म्हणजे व्यापाराचं स्वरूप आलं. तर ही एकमेकांमध्ये गुंफलेली ही जी गुंफणं आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवी आणि प्रत्येक टप्प्यावर झालेले बदल समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे कारखाने दिसते तुम्हाला, कापड उद्योग आहे. तर कापड उद्योगासाठी कच्चा माल लागतो, म्हणजे शेतीमध्ये काय बदल झाले का? कापसाचं उत्पादन केव्हा झालं? पुढे रंगीत कपडा कसा तयार होतो, धागा कसा तयार होतो, त्यामध्ये अतिशय तलम दर्जाचे धागे आजकाल तयार होतात आणि कपडा देखील, बरोबर. तर हे जे कापड बनवलं जातं आहे, तर त्याची विक्री, त्याची जाहिरात ही कशी केली जाते हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आता इथे पहा, बापरे, हे एक चक्र दिसतं आहे तुम्हाला. वस्तूचं उत्पादन होतं आहे, तर उत्पादन झाल्यानंतर त्याची पॅकिंग होणार आणि ते बाजारामध्ये विकलं जाणार. तर ही उत्पादनाची प्रक्रिया, त्याचा बाजार, त्याची विक्री आणि त्यातून नफा, पुन्हा उत्पादनात गुंतवणूक, ही जी साखळी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही केव्हा सुरू झाली असेल, कशी सुरू झाली असेल, आणि मग हा पूर्ण एकंदरीत आपण आर्थिक जो डोलारा समजतो, उद्योग आणि व्यापाराचा एकमेकावर अवलंबून असलेला, तोही आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. इथे पहा, म्हणजे शेती उत्पादन कापसाचं झालं, त्याच्यापासून धागा तयार झाला, मग कपडा तयार झाला, तो रंगीत झाला आणि मग तो विक्रीला बाजारामध्ये ग्राहकापर्यंत आला. तर ही सर्व साखळी आपल्याला इतिहासामधूनच समजून घेता येते आणि त्यामध्ये सातत्यानं बदल करून घेता येतात. ठीक आहे, धन्यवाद.